अजूनही म्हणजे आदरणीय हरिभाऊ बागडे नाना असतील, रावसाहेब पाटील दानवे साहेब दादा असतील, अतुलजी साहेब असतील, हे माझ्याकडे येऊन गेले. मला त्यांनी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, परंतु अजूनही माझा निर्णयावर मी ठाम आहे आणि सर्व कार्यकर्त्याची चर्चा करून मी अंतिम निर्णय घेणार आहे. आज नेमकं कारण काय आहे? आपण ठाकरे गटात जाता चर्चा सुरू करतो. वेगवेगळे कारण मी काल पण बोललो की आता आम्ही जे भारतीय जनता पार्टीमध्ये जे काम करतो इतक्या वर्षाने, भारतीय जनता पार्टीसाठी काम करणं ठीक आहे, पण आज असं वाटायला लागलं की आम्हाला शिंदे गटासाठी आम्हाला काम करणं आहे आणि ते कार्यकर्त्याला ते पटत नाही, मतदाराला पटत नाही. आणि ज्यांच्यासाठी काम करतो त्यांनी कधी आमच्या कामाचं तर जाऊ द्या, उलट भारतीय जनता पार्टीबद्दल ते वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात, मोठ्या भावाची भाषा करतायत किंवा अनेक त्याचे पाठीमागचे कारण आहे. आणि स्थानिक लेवलला सुद्धा नेते मंडळी जे ते कार्यकर्त्याला आता जे लावायला तयार नाही. अनेक कारणं आहेत जाण्यामागचं किंवा कोणतं असं एखादं पर्टिक्युलर कारण नाही. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी आता मी एक माध्यम आहे, पण मी जर गेल्यानंतर हळूहळू सगळे पक्षातून लोक बाहेर पडतील अशी परिस्थिती भाजपमध्ये सध्या आहे. पण तरी आता बघतो काय सर्व कार्यकर्त्याची आणि सर्व पदाधिकाऱ्याची आमची बैठक आहे थोड्या वेळाने. ते जर जे निर्णय त्यांचा निर्णय झालेला आहे त्यांनी मला तयार केलेलं आहे, पण जे पदाधिकारी जे नाना बोलल्यामुळे किंवा दानवे साहेब बोलल्यामुळे आता जे काही मला असं वाटतं की बाबा यांच्याशी एकदा चर्चा करावी. ती चर्चा झाल्यानंतर मी अंतिम निर्णय कळवतो माझा. आता आपण रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा करतात, काय चर्चा ते सांगू शकता? ते गोव्याला चालले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी मला बोलवलं आणि ते गोव्याचं याच्यातून उतरून वापस आलेत आणि त्यांचं कॅन्सल करून ते आता घरी आलेत त्यांच्या मला घेऊन. त्यांच्याशी बोलतो मी, त्यांची बोलणं झाल्यानंतर मग सांगतो आपल्याला काय बोलणं झालं. आता यातून निर्णय काढला नाही. नाही, आता निर्णय काढला म्हणजे माझा निर्णयावर मी अजून तरी ठाम आहे. आता कार्यकर्त्याची एकदा चर्चा करून घेतो त्यांचं काय म्हणणं आहे, त्याच्यानंतर मग मी निर्णय घेतो आणखी.